तुला संतोष देशमुख करू असं त्यांच्या अगोदर गोष्ट प्लॅन सुरू होता। तुला डबल संतोष देशमुख करू। माझा भाऊ कैलास अंकुश सांगुळे शेतात गेलता, शेतातून पिशवी संपली म्हणून तो गावात आलता पिशवी नेण्यासाठी आला। पिशवी घेऊन तो वापस परत जाताना त्याच्या पाठीमागे 2-4 जण आले आणि त्याच्या डोक्यात सपासप चालू मोटरसायकल कोयत्याने सपासप वारं केल्यानंतर त्यांनी काही मग शेजारी आल्यानंतर तुला संतोष देशमुख करू असं त्यांच्या अगोदर गोष्ट प्लॅन सुरू होता। तुला डबल संतोष देशमुख करू, नाही तर तुला सांगितलं म्हणजे असे धमक्या देऊन सपासप डोक्याने वारं केले। नंतर शेजारी मोटरसायकल आल्यानंतर आल्यानंतर ते पळून गेल्यानंतर आम्ही सिव्हिलला आणलं। सिव्हिलला आल्यानंतर त्याला ॲडमिट केल्यानंतर आम्ही माझ्या तिथं उपचार भेटा म्हणून माझं मी सेपरेट प्रायव्हेट हॉस्पिटलला घेऊन आलो आहे। नंतर तिसऱ्या दिवशी मी ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलो। ग्रामीण पोलीस स्टेशन गेल्यानंतर माझा कंप्लेंट घेण्यात मला नुसते ओढाओढीचे उत्तर देत होते। उत्तर दिल्यानंतर परवा दिवशी या, 2 दिवसांनी या, 4 दिवसांनी आज भाऊ माझं गंभीर आहे, अजून सुधीवरील नाही। माझा भावाला काही करता काय झालं तर पोलीस डिपार्टमेंट सगळे प्रशासन जिम्मेदार आहे। कारण अजून समजलं नाही आहे। कारण समजल्यानंतर काय कोण आहे पुढचे ते राजाभाऊ अर्जुन सांगोळे आणि त्यांची आई हे तिघ जण होते। ते म्हणले तुला संतोष देशमुख करू असं डोक्यात सपासप वारे केले। परिस्थिती गंभीर जखमी आहे, तरी सुद्धा आहे, जुना कुठलाही वाद नाही आहे। अचानक आले आणि ते सपासप वार केले। मोटरसायकल ते 2-4 जण आले, त्यांच्या माग पाठलाग केला त्यांनी। आज मागणी आम्हाला न्याय भेटावा, आमची मागणी गुन्हा नोंद घ्यावा ना। आजपर्यंत आज 5वा दिवस आहे, तरी पण आरोपी फरार आहे, तरी अजून आमची दखल घेतलेली नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।